त्याच्यावर अन्याय झाला, हे नाव बदला, ते नाव बदला, या सगळ्या गुंत्यामध्ये आम्ही पडून गेलेलो आहे. आज मध्यंतरी या औरंगाबाद शहराची एक इमेज बदलवण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आता औरंगाबादला एवढं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असताना, अजंठा वेरूळ असताना, आज इथं ज्या पद्धतीनं टुरिस्ट गोव्यामध्ये येतात, गोव्यामध्ये प्रत्येक सीझनमध्ये जगातून 800 विमानं, मोठी बोईंग विमानं गोव्यामध्ये येतात, पण त्याच्यातला एक सुद्धा पर्यटक इथे येत नाही. आज औरंगाबादमध्ये सुद्धा आपण जर परिस्थिती जर पाहिली तर औरंगाबादमध्ये सुद्धा ही स्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून इमेज बदलवण्यासाठी आमचे मुळे साहेबांनी पुढाकार घेऊन किंवा इथल्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांनी एकदम 100-150 मर्सिडीज कार खरेदी करायचा विचार केला. कारण ही औरंगाबाद शहराची क्षमता आहे हे कोणातरी दिसलं पाहिजे, ही भूमिका त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागं होती. आणि म्हणून राजकारणामध्ये फक्त वाईटच लोक असतात असं नाही, राजकारणामध्ये चांगले शिकलेले सवरलेले तरुण पिढीतले लोक आले तर मला असं वाटतं की या देशाची ही आत्ताची जी परिस्थिती आहे ही बदलायला वेळ लागणार नाही. त्याची आता सुरुवात झालेली आहे. पार्लमेंटमध्ये तरुण लोक आलेले आहेत, विधानसभेमध्ये तरुण लोक आलेले आहेत, जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये तरुण लोक येत आहेत, गावच्या ग्रामपंचायतमध्ये तरुण लोक निवडून येत आहेत. गावं दुरुस्त करायची असतील तर आता ग्रामपंचायतींना जास्त अधिकार दिलेले आहेत, त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आणि माझी खात्री आहे की या देशाला चांगलं भवितव्य आहे, फक्त काही गोष्टींमध्ये आपल्याला आत्मचिंतन करून काही सुधारणा कराव्या लागतील. चांगल्या लोकांनी राजकारणात यावं हा तुमचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला. चांगल्या लोकांनी राजकारणात यावं असं सगळ्यांनाच वाटतंही. त्यामुळे स्वप्नातल्या शपथविधीबद्दल काही सांगाल का दोघे? ते परमेश्वराला माहिती. स्वप्नातल्या शपथविधीबद्दल सांगाल का म्हणतात? स्वप्नातल्या शपथविधीबद्दल जे सांगतात ते खरे राजकारणीच असतात. ठीक आहे मित्रांनो, हे दोघेही आपल्याला अत्यंत जवळ वाटणारे अशी व्यक्तिमत्व आहेत दोन्ही. आणि विशेषतः यांच्या परिचयात मी आता इतकी वर्ष आहे, राजकारण कमी आणि सामाजिक जाणीव जास्त असे हे दोघे नेते आज यांचा महत्वाचा वेळ देऊन हा खरा मार्ग आहे. आज देशाच्या बाहेर जे लोक गेले ते आपल्या मराठी अस्मितेसाठी, मराठी मातीशी नातं घट्ट ठेवण्यासाठी जे बाहेरून इथं आलेले आहेत त्यांचं मराठी प्रेम हे अस्सल आहे. मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जी महाराष्ट्रातून माणसं बाहेर गेली ती सुद्धा मराठीशी नातेसंबंध कायम ठेवत आहेत, खरं अभिनंदनीय आहे. मुलांना तुमची शिक्षण संस्था नेहमीच चांगले उपक्रम राबवते. हा उपक्रम एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आमची भाषणं ऐकायला किंवा मुलाखती ऐकायला आमचे ठरलेले श्रोते जे असते तर त्याचा त्यांनाही काही उपयोग झाला नसता, आम्हालाही काही उपयोग झाला नसता. पण खरं मराठवाड्याचं टॅलेंट आज तरुण मुलं तुम्ही इथं उपस्थित ठेवली, ही शांत बसलेली आहे. वर्गात सुद्धा ती जर इतकी शांत बसत असतील तर तिथले प्राध्यापक भाग्यवान आहे असंच मी मानेन. चांगली मुलं तुम्ही आज आमच्या पुढे उपलब्ध होते. विनायकरावजी केला असेल सगळं अन्नानीच मुलांमध्येच, पण तरी सुद्धा अशा कामामध्ये आपण पुढाकार घेताय आणि आम्हा दोघांनाही आपण इथे येण्याची संधी, त्या मुलाला भेटण्याची संधी दिली. मी आम्हा दोघांच्या वतीने संयोजकांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि जे मराठी जन इथं आलेले आहेत, पुढचं जग पादाक्रांत करायचंच या जिद्दीने मराठी माणसांनी जर पिटून उठायचं ठरवलं तर निश्चितपणाने आपण आदिसत्ता गाजवतो. फक्त एकच गोष्ट करायची आवश्यकता आहे आपला. त्यामुळं खूप मोठ्या ठिकाणी मराठी माणसं जात नाही. आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याला साथ देण्याचं, समर्थन देण्याचं, त्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आपण स्वीकारूया. आपली संस्कृती मोठी होईल, मराठी मोठी होईल आणि महाराष्ट्रही मोठा होईल. धन्यवाद. चेहरे गौतम नादनबेक्ष आणि उजेडचे दृश्य माध्यम संजय गायकवाड नरेंद्र विखे यांच्या आधुनिक टेक्नॉलॉजीवर नवीन संशोधन झालेलं आहे. त्यावर आधारित अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम 5
15 मिनिटामध्ये हे 15 मिनिटाच्या 15 मिनिटामध्ये आपण सर्वांनी परत यायचंय. अद्याप माझ्याकडे अहवाल मिळाला नाही, पण आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. 2 दिवसात उद्या गेल्यानंतर त्याची छाननी केली जाईल. आतापर्यंत मला जी माहिती मिळाली आहे ती मी उद्या सांगू शकेन. पूर्णपणे खोलात जाऊन माहिती घ्यायला सांगेन. तुमचे निष्कर्ष आहेत, चौकशीचे निष्कर्ष होऊन देत, कोणता प्रसंग का घडला हे निश्चित होऊन देत, त्यात कोण दोषी आहे हे समजू देत. त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी दोषी कोण आहे त्याच्यावर काही कारवाई होऊ शकते का? असू शकते म्हणजे असा आवाज जर आला तर कसं आहे, सगळी एकंदरीत परिस्थिती पुढं येऊन देत. आपण एक गोष्ट समजावून घेण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडं येणारी माहिती जर पूर्ण न येता आम्ही निर्णय घेतले तर मग पुढं अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निष्कर्ष काढला जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल. त्यामुळे परवानगी आम्ही द्यायची नाही, कोर्टाने द्यायची.